मी हुबला काय म्हणून सगळ्याला जग जाहीर आहे, पण त्यांना तसं करून चालत नाही. मला काय उलटं पाडलं ते हुबला काय जाऊ दे असं म्हणतात. सांगलीला काय फायदा मिळाला? सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीरदादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका. इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्याकडे महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीरदादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे. अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो 2000 साली 11-12वीला. 2000 सालची सांगली आणि आताची सांगली काही फरक नाही, काही बदल नाही. माणूस कुठं चुकत नाही, काही भानगड होत नाही. अरे मग ह्याच्याबद्दल कुणीतरी केलं पाहिजे होतं. आमचे सगळे मित्र आहेत, तर बलराज आहेत, रावसाहेब आहेत, सगळी टीम आहे. तुम्ही पण अनेक वर्ष पत्रकारिता करताय. ह्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लिहिलं पाहिजे. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीरदादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत. परंतु मी तेव्हा इथं भाषणं केली होती या चौकामध्ये. मी खासदार झाल्याच्या नंतर मी हे करेन, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा होता की 7 स्टार लायब्ररी करेन, असा मी शब्द तेव्हा विद्यार्थ्यांना दिला. पण मी झालोच नाही तर कसा देणार? आता विधानसभेचा आमदार झालोय, सुधीरदादांच्या बरोबर गट्टी करून त्यांचा फंड माझा फंड असं करून सांगलीमध्ये एक विद्यार्थ्यांच्यासाठी 7 स्टार लायब्ररी करण्याचा विचार आम्ही करतोय. दादा देऊ ना शब्द? तुमच्या वतीनं देऊ ना? हां, सुधीरदादांच्या वतीनं शब्द मी देतो की आपण करू शकतोय, आपण बदल करू शकतोय. सांगलीतले लोक खूप चांगले आहेत, काम करण्याची क्षमता असणारी लोक आहेत, टीम पण खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळेजण पुढं जाऊ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब विधानसभेवरती निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे इतका मोठा वारसा आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यापेक्षा जास्त आहे. मी हुबला काय म्हणून सगळ्याला जग जाहीर आहे, पण त्यांना तसं करून चालत नाही. मला काय उलटं पाडलं ते हुबला काय जाऊ दे असं म्हणतात, पण तुम्हाला तसं करून चालणार नाही. कारण तुम्ही आबासाहेबांचे नातू असल्याच्यामुळं तुम्हाला तेवढंच बोलावं लागेल, तेवढंच निर्णय घ्यावे लागतील, तशा पद्धतीनंच तुम्हाला पुढं जावं लागेल. आणि आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावरती आज अख्खं महाराष्ट्र अभ्यास करतो, त्यांना आदर मानतो, अभिमान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. आबासाहेबांची विचारसरणी वेगळी, आमची वेगळी होती. आबासाहेब अनेक वेळा स्टेजवरनं मला दम द्यायचे. मी एका माणसाविरोधात बोललो का तू बस नाही मी निघालो म्हणायचे. पण आबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर सगळ्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये मागणी केली होती की आबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा हा विधान भवनात बसवायचा. यासाठी तुम्ही आणि मी आता देवाभाऊ आल्याच्या नंतर त्यांना भेटून ती मागणी आपण रेटून धरू आणि विधान भवनामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनून, सरकारनं सांगितलंय, सरकार पण आणि विरोधी पक्ष, तेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु सरकारचं दोन्ही बाजून आणि सभापती महोदयांनी तशा सूचना दिल्यात. विधान परिषदेमध्येच ती चर्चा झाली होती आणि तो विषय आपल्याला मार्गी लावून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. अण्णासाहेबांनी काही विषय आपल्यासमोर मांडले की मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. ही गोष्ट खरी आहे, अडचणी पण आहेत. आता आपल्याला दोन्ही बाजूनं चालावं लागेल. आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्या द्या, तर काय पोरं म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता का? नाही, मतप्रवाह आहेत वेगवेगळे. तर आम्ही दोन्ही बाजूनं चाललोय. विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. सांगली शहरामध्ये ओबीसीची 2 वसतिगृह, मराठा समाजाची 2 वसतिगृह, एक मुलांचं एक मुलींचं 100 क्षमता असणारी 2 वसतिगृह. वसतिगृह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वसतिगृह चालू करायचं. महाराष्ट्रामध्ये 54 ठिकाणी आता वसतिगृह चालू आहेत. काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत, भाड्यानं मिळाल्या नाहीत किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये, म्हणून ती राहिलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही सरकारकडे मागणी केली की 100 विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही, गैरसोय होते. आणि म्हणून सावित्रीबाई फुले स्वाधार नावाची योजना ओबीसींच्या मुलांसाठी आणलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला 600 विद्यार्थी जे 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेतात त्या मुलांना, तो तालुक्याला राहिला तर 38,000 रुपये, तो क वर्गाच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी राहिला
तर त्याला 43,000 रुपये, तो अमरावती, नाशिक आणि संभाजीनगर अशा ठिकाणी जर राहिला तर त्याला 51,000 रुपये, आणि तो मेट्रो सिटीमध्ये राहिला, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर त्याला 61,000 रुपये सरकार देतंय खोली भाडं आणि खानावळीचं. पण दुर्दैवाची बाब आहे, 600 मुलांना ओबीसीच्या, त्यामध्ये 346 जाती आहेत, पण मित्रांनो 600 सुद्धा फॉर्म आले नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि 3 वेळा मुदतवाढ दिली, 3 वेळा मुदतवाढ दिली. तीच योजना धनगर समाजासाठी पंडित दीनदयाळ यांच्या नावानं सेम तीच योजना, फॉर्म तेवढे आले नाहीत.